नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आपण आपल्या ब्लॉगची सुरुवात थेट गणगडच्या पायथ्याच्या विलेज म्हणजे बेस विलेजपासून करत आहे, म्हणजेच एकोले। पण येताना आपण तामिनीमधून आलो, तामिनीमधून पिंपरी गाव आणि तिथून पुढं भांबुर्ड्याकडे यायचा एक रस्ता आहे, म्हणजे कैलासगडकडे जाताना एक डाव्या हाताला रस्ता आहे, तिथून भांबुर्ड्यापासून आतमध्ये एकोले या गावाकडे आपण आलो आहे। आता गणगडच्या ट्रेकच्या रस्त्याला म्हणजे असं हा पूर्ण पाण्याचा फ्लोच आहे, म्हणजे मी पावसाळ्यात पहिल्यांदा केला हा। आत्तापर्यंत गणगडचा जो ट्रेक केला तो एकदा मी उन्हाळ्यात केला, भर उन्हात, आणि दुसरा जो होता तो पोस्ट मान्सून केला। पण पहिल्यांदाच म्हणजे भर पावसात करतोय। आणि जसं मागं पाहिलं त्या व्हिडिओमध्ये तर म्हणजे रस्त्यावरूनच सुरुवातीला एकदम मधला जो पॅच आहे त्या म्हणजे हे जे मंदिर आहे ह्याच्या आधीच्या पॅचवर पूर्ण असं पाणी वाहत होतं, म्हणजे जो रस्ता आहे ट्रेकचा त्याच्यावरूनच पाणी वाहत होतं। मंदिराची माहिती इथं दिली, गडाची इतर नावे, एकोल्याचा किल्ला, कोट अंकोला, घनगड, बाकी आपण पॉज करून वाचू शकतो। तर हे गारजाई मंदिर आहे इथं, तो फेमस म्हणजे इथे दगड आहे ना, हा इकडचा हा फेमस पॉइंट आहे। आणि इथून खाली असे बरेचसे असे वॉटरफॉल दिसत होते आणि मध्ये दरीमध्ये अशी नदी वाहिलेली हे होती, पुढं जाऊन नदीच तयार होत असणार मला नाही माहिती, पण व्ह्यू लय कडक आहे इथला। तर जसं व्हिडिओमध्ये म्हणलं होतं मला, तो व्ह्यू दिसतो, गोप्रोमध्ये एवढा दिसत नाही, मोबाईल मधला शॉट टाकून। तर हा गणगडाचा बुरुज आपण इथं पाहू शकतो। त्या तो स्पॉट नंतर थोडंसं खाली येऊन त्या बाजूला आली हा बुरुज लागतो। तर तो हत्याचा हा होता, तेवढा बेजार पावसाळ्यामुळे थोडं तिथे एकच पाऊल ठेवायला जागा आहे, त्याच्यामुळे थोडासा रिस्की झालेला करतो। बाकी एवढं तेवढ्याच पॅचला थोडस वाटतं असं। पाण्याचं टाक आहे। आता सगळं धुकं आहे त्याच्यामुळे काय क्लिअर नाही दिसत आहे, म्हणजे वातावरण धुक्यात असल्यामुळे काहीच दिसत नाही समोरचं।
हा समोरचा तिथं एक डोंगर आहे आणि इकडे ती मग आपण खालून पाहिलेली ती दरी. हा असा व्ह्यू आहे इथला. तर इथून खालून आपण वर येऊ शकतो आणि ही वाट अशी वर जाते. अशी जरा नवीन असेल अनुभव, त्याच्यामुळे पाय सटकण्याचे चान्सेस असतात, त्यामुळं थोडंसं आरामात चढावं. आता इथं चढताना लोक जनरली इकडून जातात, पण इथं थोड्याशा खाचा आहेत, हे सटक नाही इथून असं. त्यापेक्षा इथं इकडून या बाजूने असं हे पकडत आपण वर जाऊ शकतो. त्याच्या बाजूला थोडंसं शेवाळलेलं असेल चान्सेस असतात. तर गडावर पाहण्यासाठी जास्त अवशेष शिल्लक नाही आहे आज. त्या पायऱ्या चढून तिथे एक बुरुज आहे, पलीकडच्या बाजूला एक बुरुज आहे. म्हणजे आता वारं जास्त असल्यामुळं बुरुजाच्या जवळ जाणं एकदम इथं असं जवळ जाणं योग्य नाही, कारण वारं जास्त आणि हे याच्यामधली जी झुडझुडी वगैरे सगळं होतं हे आता निघून गेलं जमायचं, आणि हे आता फक्त आदंतरी असल्यासारखे, त्यामुळं त्याच्यावर चढून फोटो व्हिडिओ काढणं थोडं रिस्कीच आहे. गडमाता इथं वर आहे, वरून आपल्याला तैलबैला आणि त्या गडमाथ्यावरून मागं गडमाथ्यावरून तैलबैला आणि सुधागड आपल्याला पाहायला मिळतो, पण आता धुकं असल्यामुळे ते काही दिसणार नाही. तर अशा तऱ्हेने घनगड या ट्रेकची सांगता आपण इथं करत आहे. छोटासाच ट्रेक आहे हा असा एकोले व्हॅलीच्या साईडला. याला यायला तामिनीमधून पण आपण कुंडलिकावरून येऊ शकतो, नाहीतर मग कोरीगडचा रस्ता आणि तिथून पुढं बांबुर्डे म्हणजे तैलबैलाकडून त्या रस्त्याच्या बाजूने एकोलिया म्हणजे बांबुर्डेपासून एकोलिया गावात आपण येऊ शकतो. अशा दोन्ही रस्त्याने आपण येऊ शकतो. इकडचा रस्ता मागच्या वेळेस थोडा खराबच होता, म्हणजे लोणावळ्याकडून येणारा, कोरीगडकडून येणारा, आणि आज जो तामिनीमधून आलो तिथला मधला बराचसा पॅच खराब आहे, आणि लास्टला म्हणजे एकोले गावाच्या आधी थोडा चांगला रस्ता आहे तसा. आणि इथं बघू शकतो असं चांगली पाण्याची थोडीशी म्हणजे थोडं स्वच्छ पाणी, इकडून गढूळ पाणी येतं थोडं, आणि अलकनंदा भागीरथीसारखं मिश्रण होऊन खराबच होतंय. पण हे चल पाण्यात नाही तर पाण्याचा प्रवाह वाढलाय असा धाबाक. मागा सुरुवातीला ज्यावेळेस जात होतो त्यावेळेस एवढा फ्लो नव्हता पाण्याचा, पण आता भरपूर फ्लो झालाय. इथं बघू शकतो आपण कसं दुबुक दुबुक. जिद्द ना सोडली. आता काय भिजले.